शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. आज अंदाज समितीचा एक महत्त्वपूर्ण अहवाल तुम्ही सादर केला. हा अहवाल किती महत्त्वाचा आहे कोर्टाच्या दृष्टीने सुद्धा, PWDच्या दृष्टीने सुद्धा? हा मुळामध्ये माननीय न्यायालयाकडून सातत्याने मागणी होती की आमचं स्वतंत्र बजेट या ठिकाणी झालं पाहिजे. खरं तर स्वतंत्र बजेट त्यांचं होत नव्हतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातल्या आम्हाला सूचना केल्या की न्यायपालिकेचं विधी व न्याय विभागाचं स्वतंत्र बजेट झालं पाहिजे, त्याला तुम्ही मान्यता द्या. आणि विधी व न्याय विभागाचं बजेट फक्त बांधकामकडे जात होतं आणि ते बांधकामच्या खात्यावर दिसायचं. आम्ही बैठका घेतल्या, 2 बैठका. त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि त्या बजेटला, स्वतंत्र बजेटला आम्ही मान्यता दिली. ते अधिकार अंदाज समितीला आहेत. अंदाज समितीने ते अधिकार 208, 209 खाली आम्ही अधिकार वापरून त्यांना स्वतंत्र बजेटची त्याची मागणी मान्य केली. आता पारदर्शकता येईल याच्यामुळे, या निर्णयामुळे कामाला गती येईल. आणि खरं तर जजेसचे क्वार्टर असतात, न्यायालयाचं बांधकाम असतं, न्यायालयाचं फर्निचर असतं, ते सर्व बांधकाम विभागाकडे जात होतं. आता ते स्वतंत्र विधी व न्याय विभागाकडे जाईल. यंत्रणा बांधकामच राहील, परंतु बजेट त्यांच्याकडे जाईल आणि कामाला गती मिळेल. नक्कीच आपण पाहतोय की आता राज्यसभेवरती पार्थ पवार यांना पाठवलं जाईल अशी माहिती मिळते आणि सुनेत्राताई पवार या आता बारामतीतून पोटनिवडणूक लढवणार आहे. त्यामुळे महायुतीची नेमकी भूमिका काय असणार आहे? नाही, अर्थात निवडणुका होतील असं मला वाटत नाही, कारण की बिनविरोध त्या निवडून येतील अशी शक्यता आहे. आणि राज्यसभेवर जर जात असेल पार्थ पवार तर तरुण नेतृत्वाला संधी मिळते, अभिनंदन आहे त्यांचं. दादा गेल्याचं दुःख अजूनही सर्व आमदारांना आहे. 100% दादाची कमी तर कायमच महसूस होईल. दादाची कमी कायम सभागृहाला तरी ॲटलिस्ट ही कमी राहता येईल, कारण की प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक गोष्टीवर दादा अत्यंत मोकळेपणाने बोलायचे. धन्यवाद आमच्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली अर्जुन खोतकर यांनी आणि आज महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत असं पण त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.